ठाणेकर मला भेटायला आले होते आणि त्यांच्या समस्या होत्या की मालमत्ता जो कर आहे त्याच्यावर जी दंडात्मक वसुली केली जाते तर त्यांच्याबद्दल आम्हाला सवलत मॅम दिली तर आम्ही ती भरणं लवकरात लवकर भरू आणि त्यानुसार मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी विचारणा करून आणि आपले ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी पण आज खरं तर मी बैठक घेतली आणि त्या बैठकीत असा आम्ही निर्णय घेतला की काहीतरी सवलत आपण आपल्या ठाणेकरांसाठी दिली पाहिजे ज्यांना कर भरायचा आहे पण तरी पण त्यांना भरता येत नाही पूर्ण हे करून तर अशासाठी आपण त्यांना एक निर्णय घेतला की 90% कर मालमत्ता कर वसुलीवर 90% सवलत देण्यात येईल दंडात्मक आणि आज ठाणेकरांना मला वाटतं तो दिलासा होईल आणि तसा निर्णय खरं तर 12 मार्च ते 25 मार्च पर्यंत आपण त्यांना ही सवलत दिलेली आहे आणि ती कशी वसुली होईल ते बघितल्यानंतर अजून पुढचे निर्णय पण आपण घेण्यात येतील.